तर आज आयुष्यात पहिल्यांदा मी तांदळाचे पापड की कुठलेही पापड बनवले. बाकी वस्तू बनवते मी पदार्थ, पण पापड पहिल्यांदा बनवले. सो हे 2 दिवसानंतर आपले पापड मस्त कडकडीत वाळलेले आहेत. तळून बघूया आज. पापड छान झाले, टेस्टला पण छान लागतात. जमले बरं मला पापड. आजच्या ब्लॉगमध्ये मी पापड बनवले, त्याची रेसिपी पण शेअर करणार आहे. या टेस्ट करायला. गुड मॉर्निंग मंडळी, कसे आहात सगळे? तर चला, आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल दुपारच्या रखरखीत उन्हामध्ये इंद्रधनुष्य कसं दिसतं ते, जे मला आज दिसलं आहे. प्लस वॉलमार्टची खरेदी, छोटी मोठी जी आपली घरातल्या गृहिणींसाठी असते. आपण बघतो की कुठे पैसे वाचवता येतील, सो ती खरेदी आहे. आणि अशाच छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, बट महत्त्वाच्या आहेत टू सेव्ह मनी. सी यू इन द ब्लॉग. If you want to see a real world, travel with me from India to Dubai to USA, England, Scotland and many more. Now currently we are parted in America. गुड मॉर्निंग मंडळी, काय म्हणताय? सो ही पाटलीन फ्रॉम अमेरिका वेलकम्स यू ऑन माय चॅनल. आणि सांगायची गोष्ट म्हणजे सो इंस्टाग्राम पेज मी अपलोड केलं आहे माझं, पाटील्स इन अमेरिका. तिथे पण थोडे कधी कधी वेगळ्या रेसिपीज आणि वेगवेगळ्या माहितीचे पण व्हिडिओज असतात. सो तुम्हाला आवडत असेल, एन्जॉय करत असाल तर पाटील्स इन अमेरिका या पेजला फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. ऑन इंस्टाग्राम टू, फेसबुकला पण आहोत आपण. तुम्हाला हवं असेल तर तिथे पण बघू शकता. सो कीप वॉचिंग अँड एन्जॉय. गुड मॉर्निंग, कसे आहात सगळे? तर आज चला जाऊन बघूया वॉलमार्टला $1 आतमध्ये काय काय मिळू शकतं, काय आपण घेऊ शकतो आपल्या उपयोगाच्या वस्तू. सो वॉलमार्टला कधी कधी आपल्या उपयोगाच्या वस्तू रिडक्शनला ठेवलेल्या असतात. इव्हन भाज्यांवर वगैरे पण असतं. तुम्ही व्यवस्थित चेक करून घेतलं तर चांगल्या भाज्या किंवा वस्तू, मुलांचे काही किट्स, खेळणी किंवा बुक्स, असं बरंचसं काही काही मिळतं रिडक्शनला ठेवलेलं आणि चांगलं असतं. इव्हन मी लंडनला असताना पण इकडे प्रायमार्कला वगैरे जायचे, कपडे वगैरे पण रिडक्शनला चांगले असायचे. सो आपण चूज करून घेतलं तर तुमचे पैसे पण सेव्ह होतात आणि चांगल्या वस्तू पण तुम्हाला मिळतात. किंवा मग कसं, थोडं थंडीचा आता सीझन गेला आहे, पण काही कपडे थंडीचे चांगले असतात पण ते रिडक्शनला येतात मग. सो तर तुम्ही आत्ता घेऊन ठेवू शकतात. फॅशन काही एवढी चेंज होत नसते. सो तुम्हाला ते पण यूज करता येतात, म्हणजे तुमचे पैसेही वाचतात आणि चांगल्या वस्तूही तुम्हाला मिळतात कमी रेटमध्ये. सो अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत तिकडे. तर आज बघूया $1 काय मिळू शकतं वॉलमार्टला. सो $1 तुम्हाला हे मोठे ग्लास भरून पेप्सी, सोडा, काही स्प्राईट वगैरे मिळू शकतं. म्हणजे सुरुवात आपली $1 झाली आहे इथे वॉलमार्टच्या स्टार्टिंग पॉईंटवरूनच. सो इथे हे रिडक्शनला लावलेलं आहे. वॉलमार्टला बऱ्याचशा गोष्टी अशा रिडक्शनला लावलेल्या असतात, ठेवलेल्या असतात, हाफ किंवा 1/4 कॉस्टला वगैरे. सो हे ब्रेड आहेत, हे वॉलमार्टचं आहे. तिथे फ्रेश बेकरी स्टोर आहे आणि हे ब्रेड $1 मिळतात. आणि दुसरे वेगवेगळे ब्रँड्स आहेत, त्याचे $3, $3.5, $4, $5 असतात. सो $1 तुम्हाला हा ब्रेडचा पॅक फ्रेश मिळतो वॉलमार्टमध्ये. बऱ्याचदा हे घेऊन जाते आणि रिजनेबल पण आणि कॉस्ट इफेक्टिव्ह आहे. बरंच मोठं सेक्शन आहे जिथे वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेड, पाव वगैरे वेगवेगळ्या ब्रँड्सचे, हनी, बटर आणि असं काय काय मिळतात. वॉलमार्टमध्ये रिडक्शन चेक करत जा नेहमी. रिडक्शन चेक केलं तर आता हे टोमॅटो आपल्याला भाजीसाठी यूजला चांगले वाटतात, आपले इंडियन टोमॅटोसारखे. ते $1.50 अर्धा किलो होते, ते 98 सेंट्स म्हणजे जवळपास $1 अर्धा किलो आहेत. तर हे तुम्ही घेऊ शकता $1 आतमध्ये. सो भरपूरसे फ्रेश फ्रूट्स इथे मिळतात, म्हणजे आपलं अननसपासून, आंब्यापासून, संत्र्यापासून, पपईपासून सगळं बरंचसं काय काय मिळतं इथं. आणि आंबा, एक आंब्याची किंमत आहे 98 सेंट्स म्हणजे जवळपास $1. सो $1 एक आंबा पण मिळू शकतो तुम्हाला. नंतर भरपूरशा भाज्या मिळतील तुम्हाला इथे. त्याच्यामध्ये
हा कोबी आहे 87 सेंट्सला, एवढा मोठा. तर ही एवढीशी कोथिंबीरची जुडी आहे 68 सेंट्सला. त्याच्याशिवाय कांद्याची पात आहे 98 सेंट्स, म्हणजे जवळपास $1. ही पण तुम्हाला $1च्या आतमध्ये मिळू शकते. काकडी आहे $1, कॅरेट आहे $1. आलं बरंच महाग आहे. नंतर माझी फेवरेट भाजी कॅप्सिकम, जी रोज मला लागते सँडविचला वगैरे, ती आहे 68 सेंट्स, म्हणजे $1च्या आतमध्ये आहे. तर मला ही घ्यायची आहे. अमेरिकेमध्ये समर आलाय कसं समजायचं, तर हे पॅक्स दिसतात आपल्याला. आपल्या पेप्सी आहेत त्या आल्या म्हणजे समर. तो माझी खरेदी झाली आहे इकडे आणि बॅकपॅकमध्ये. आता चालले मी घरी. चला बाय बाय. इथे घराकडे जाताना खूप सुंदर सुंदर दृश्य दिसतात, ग्रीनरी वगैरे असते. आकाशामध्ये हा भर उन्हामध्ये असणारा इंद्रधनुष्य मला असं कधी कधी वाटतं आपल्याला काहीतरी सांगत आहे की किती प्रॉब्लेम्स आले मध्ये, किती तरी कोणी त्रास देणारं आलं किंवा काही आलं तरी तुमचं काम सोडू नका, तुमचे प्रयत्न सोडू नका. तुम्ही चमकत राहा, प्रयत्न करत राहा. एक दिवस यश तुम्हाला नक्कीच मिळेल. गुड मॉर्निंग मंडळी. तर कसे आहात सगळे? तर आज ही अलिबागची पाटलीन जी अमेरिकेत आहे, म्हणजे पाटील्स फ्रॉम अमेरिका, आज मी बनवायला जाणार आहे तांदळाचे पापड. आयुष्यात मी कधी तांदळाचे पापड मसाला हे बनवलं नाही. माझी आई आणि माझ्या बहिणी प्रीती, अश्विनी हे सगळं मला आयत्या द्यायचे आत्तापर्यंत. पण इकडे आल्यावर मला पार्सल माझं आलेलं संपलेत आणि तांदळाचे पापड इकडे मिळत नाहीत. सो आय एम गोइंग टू ट्राय तांदळाचे पापड, किंवा खिचिया म्हणतात गुजरातीमध्ये, ते मी बनवायचा प्रयत्न करणार आहे. रेसिपी मी माझ्या बहिणीकडनंच घेतलेली आहे आणि मी सध्या 1 बाउल और 2 बाउल राईस फ्लोअर वापरणार आहे, कारण इकडे खूप महाग आहे राईस फ्लोअरसुद्धा. सो ते बनवून मी बघणार आहे आज. सो प्लीज बी विथ मी, विश मी बेस्ट लक. चला बनवूया तांदळाचे पापड. सो तांदळाचे पापड बनवायला मी एक बाउल घेणार आहे, त्यात सगळं मिक्सिंग करणार आहे. तांदळाचं पीठ, हे एवढंसं पीठ आमच्याकडे आहे जवळपास $6. सो छोटेसाच एक्सपेरिमेंट बेसिस बनवणार आहे. सो मी 1 वाटी तांदळाच्या पिठासाठी हे 1/4 वाटी साबुदाणा, नंतर तेवढेच पोहे घेणार आहे मी, जाड थिकवाले. हे बघा. सो हे लसूणची एक पाकळी मोठी आहे माझ्याकडे म्हणून ती घेणार आहे. नंतर सुकी मिरची ती, आणि एक हाफ पीस उकडलेला बटाटा. हे सगळं आधी मी मिक्सरला लावून घेणार आहे आणि मग पाण्याची उकळ काढून त्याच्यामध्ये सगळं घालणार आहे. सो कोथिंबीर. सो हे दळून घेतलंय सगळं मी. तर हे 1 वाटी पाणी मी उकळत ठेवणार आहे. हे एवढं तांदळाचं पीठ घेते आणि 1.25 वाटी पाणी मी उकळत ठेवून बघेल, थोडं लागलं तर घालेल त्याच्यामध्ये. आपल्या घरी जेव्हा असतो ना आपण, तेव्हा नेहमी सतत आई वडील किंवा भाऊ बहीण यांच्याकडनं पॅम्पर केले जातो बऱ्याचदा आपण. सो आपल्याला सगळ्या गोष्टीची सवय नसते, पण जेव्हा बाहेर जातो ना ह्या सगळ्या गोष्टींचं महत्त्व कळतं, त्याची गरज कळते. मग आई आपल्यासाठी किती करत असेल ह्या गोष्टी ॲक्च्युली ह्या कळतात आपल्याला. थोडीशी बेकिंग पावडर, मला नाही माहिती तर काय करायचं, बट आय एम गोइंग टू ट्राय. थोडीशी बेकिंग पावडर पण, त्याच्यानंतर जी ही पावडर बनवली आपण ती घालून घेणार आहे मी.
एक एवढा पीस बटाट्याचा घेतलाय, तो घालून घेते. जस्ट स्मॅश इट अँड ॲड इट. मला वाटतं थोडंसं पाणी घालावं लागेल, सो अजून अर्धी वाटी घालून घेते. हे पिठाला थोडा मी झाकून ठेवेल, स्टीम त्याचं म्हणजे त्याच्या मुरेल, आणि मग त्याच्यानंतर त्याला मी मळून घेईल आणि त्याचे पापड बनवायला घेईल. पीठ झालंय बनवून माझं. सी, आता त्याला थंड करून घेते मी. पीठ छानपैकी मळून घ्यायला लागेल, अगदी एकजीव होईपर्यंत प्रॉपर. थोडंसं तेलाचा हात वगैरे घेऊन मी पीठ मळून घेतलं त्याला, आणि पुन्हा ओट्याला पुसून त्याच्यावर पण जोर लावून सगळं पीठ अगदी छान मळून घेतलं. सो एकदम सॉफ्ट झालं. टेस्ट करून बघते मिठासाठी वगैरे, थोडं मीठ लागेल. आता पापड वळून घेऊया. माझी पहिलीच वेळ असल्यामुळे पापड बनवायची, माहीत नव्हतं. म्हटलं पापड वळले जातील का, पीठ व्यवस्थित होऊन बनवेल का, बनवायला जमेल का, सगळंच मला टेन्शन होतं. तर लाटताना थोडंसं एखाद दोन पापड माझे तुटलेसुद्धा, फाटले पण मग नंतर जमले व्यवस्थित, आणि 20 एक पापड माझे झाले एवढ्याशा वाटीच्या पिठामध्ये. तुटला माझा पापड. फायनली येत आहेत बनवायला येत आहेत. म्हणजे पुरणपोळीपासून बाकी सगळं मी बनवलं, पापड कधीच बनवले नव्हते. दिस इज माय फर्स्ट टाइम एवर इन माय लाईफ पापड बनवते मी. जमतायत. बनवून झाल्यावर सुकवायला ठेवायला लागतील, आणि त्याच्यानंतर खरी मजा कळेल ना की कसे झालेत, फुललेत की नाही, टेस्ट कशी लागते. आणि टेस्ट करण्यासाठी तर आहेतच, त्यांनाच देणार आहे मी टेस्ट करायला. म्हणजे बऱ्याचदा आजकाल लहान असताना जेव्हा बनवायची किंवा कॉलेजला असताना तेव्हा माझ्या आप्पांना खायला टेस्ट करायला सगळं, आणि आता लग्नानंतर माझ्या आहोंना देत असते मी. आणि माझं पिल्लू आहे मला एनकरेज करायला, नाही मम्मा यू डू इट, यू कॅन डू इट मम्मा, डोंट वरी, यू आर डुईंग गुड. सो असं असतं त्याचं एनकरेजमेंट मला. सो लेट्स सी, बनले तर छान आहे, मग अजून बनवायला मला हरकत नाही. सो वाळत घालते इथे पापड. पापड झालेत बनवून, आता त्यांना वाळवते इथेच मी. इथे बाहेर का कुठे वाळवायला जायची मला सोय नाही आहे. सो मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं होतं, आणि बाकी पोहे, साबुदाणा वगैरे म्हणून ते अर्ध वाटी झालं असेल. म्हणजे 1.5 ते 1.25 वाटी पीठ सगळं मसाला झाला असेल. सो त्याचं पापड झालेत 1 2 20 पापड झालेत माझे, मीडियम टू मोठे साईजमध्ये. सो आता त्यांना वाळून घेते मी इथेच.
सो हे 2 दिवसानंतर आपले पापड मस्त कडकडीत वाळलेले आहेत. तळून बघूया आज. तुमच्याप्रमाणे मला पण उत्सुकताच आहे की पापड आज माझे फुलतील की नाही ते. सो ते आज तळून बघणार आहे फर्स्ट टाईम. सो तेल तापत ठेवलं आहे आणि हे आपले जवळपास एवढे पापड झाले. ताट भरून 1.5 वाटी म्हणजे 1 वाटी पिठाचे फक्त तांदळाच्या. सो आय एम क्युरियस की आता कसे होणार आहेत. सो आज माझी एक्झाम आहे असं फील येतोय मला. लेट्स चेक. Not bad. See. One more. सो पूर्ण आयुष्यामध्ये पहिल्यांदा बनवलेले पापड आहेत माझे हे तांदळाचे किंवा कसलेही. माझी आई खुश होईल. लेकीला जमलं काहीतरी नवीन म्हणून. जमले पापड. छान झाले. टेस्टला पण छान लागतात. जमले बरं मला पापड. आणि मेन म्हणजे तेलकट वगैरे अजिबात झाले नव्हते. सो आय एम हॅपी की फर्स्ट टाईम तर चांगले जमलेत. सो आता नेक्स्ट टाईम मला करायला हरकत नाही परत. सो मी नक्कीच करणार आहे परत पापड. सो तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग, ही रेसिपी पापडांची. तुमची काही इझी रेसिपी असेल तर प्लीज शेअर करा. आणि वॉलमार्टच्या किमती वगैरे बघून तुम्हाला काय वाटलं, आवडलं का हा व्लॉग, तर प्लीज नक्की सांगा. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.